जेलसरमध्ये ठाकूरांची कलशयात्रा निघणार होती, जे भागवत गीता म्हणून त्यांचं पोथीपुराण जे असतं त्यांची कलशयात्रा महिला सजून धजून आपली डोक्यावर कलश घेऊन निघालेल्या होत्या आणि त्या यात्रेला दलित समाजाने विरोध केला. दलित समाज आडवा झाला की नाही, आमच्या घराकडनं किंवा आमच्या वस्तीतनं तुम्ही ही यात्रा नेऊ शकत नाही. तर दलितांचा हा म्हणण्याचा उद्देश असा होता की जेव्हा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त रॅली काढली तर त्या रॅलीला जबरदस्त विरोध ठाकूरांनी केलेला होता. ते हे ठाकूरांनी जर विरोध त्यावेळेस केलेला नसता तर आज ही घटना त्यांच्यावर आलेली नसती. एक तर आनंदाची गोष्ट ही की दलितांनी आता ईटचा जवाब पत्थरनं देणं सुरुवात केली. हे फार फार आनंदाची गोष्ट वाटते आणि खूप खूप साधुवाद वाटतं या कर्तृत्वाबद्दल. तिथले जे मुख्यमंत्री आहेत ते ठाकूर आहेत. ठाकूरांनी आणि प्रशासन हे चुपचाप पाहत असतं की काय घडत आहे काय नाही घडत आहे. तर त्यांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नको आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच होते का, जाटवांचेच होते का, महारांचेच होते का, चमरांचेच होते का, की हे सगळ्या पूर्ण भारतीय लोकांचे होते? त्यांनी ब्राह्मणांसाठी संविधान लिहिलेलं नाहीत का? त्यांनी मुसलमानासाठी लिहिलेलं नाहीत का? त्यांनी कोणत्या असा व्यक्ती आहे की ज्यांच्यासाठी त्यांनी संविधान लिहिलेलं नाही आहे आणि त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्यांचे व्यक्तिगत जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य त्यांच्यासाठी लिहिलेलं आहे की नाही आहे? ते स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हर व्यक्तींना आपलं स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांनी कधीही जात ही पाहिलेली नाही. आणि तरीही रोज आपण प्रसार माध्यमामध्ये बघत आहोत, रोज आपण जे बघतोय तर त्यामध्ये काय घडलेलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची विटंबना, त्या पुतळा तोडलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून इतका तुम्हाला विरोध आहे, तर विदेशामध्ये जेव्हा हे न्यूज जात असेल, विदेशातील लोक जेव्हा हे बघत असेल, तर तेव्हा तुमच्याबद्दल आणि भारतीय लोकांबद्दल त्यांची समजूत काय असेल की आजही भारतीय लोक हे जे आहे हे मागासलेलेच आहेत. अजूनही त्यांची विचारशक्ती जी आहे ही प्रबल दिसत नाही आहे. तर त्यांची विचारशक्ती आपणहून आपले कमीपणा का करत असेल? ठाकूरांचा विरोध झालेला आहे हे सर्वत्र पसरले जातं. ठाकूरांचा विरोध का झालेला आहे आणि दलितांना हा विरोध का करावा लागला असेल? तर कधी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचेच होते असं नाही, तर कधी त्यांच्या रॅलीमध्ये हे महापुरुष आपले आहे, आपल्यासाठी त्यांनी अधिकार दिलेले आहे, तर यांच्या रॅलीमध्ये आपणही सहभागी का नाही, हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. तर तुम्ही त्यामध्ये सहभागी होणार नाही वरून विरोध. तर याबद्दल तर मी बहुजन समाजाचे आणि जाटव समाजाला आता असं म्हणता येत नाही, पण सार्वजनिक बहुजन समाज जो तिथला ज्यांनी विरोध केलेला आहे त्यांना अत्यंत म्हणजे खूप चांगल्या मनाने आणि मनाला प्रसन्न वाटलं की त्यांनी इटेचा जवाब पत्थरनी दिलेला आहे, दगडांनी दिलेला आहे. फार चांगलं वाटलं, कारण की सोसण्याची क्षमता जी आहे ही खतम होतपर्यंत माणसाने कधीही कोणावर अन्याय करू नये. आणि आजपर्यंत आणि आत्ताही आपण प्रसार माध्यमात जर बघितलं तर सगळ्यात जास्त दलितावर अत्याचार, दलित मुलीवर अत्याचार, दलित मुलावर अत्याचार, दलित विद्यार्थ्यावर अत्याचार, दलित महिलेवर अत्याचार. का बरं? तर यासाठी आपण सक्षम होणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर कोणी एक थापड मारत आहे दुसरा गाल समोर करण्याची ही आपली पद्धत नाही आहे. ही आपण एक थापड जर दिली, एका गालावर दिली असेल तर दुसरा गाल समोर करण्याच्या अगोदर आपले हात त्याच्या गालावर पडले पाहिजे. ही एक ठेवलेलं सगळ्यात बेस्ट राहील असं मला तरी वाटतं. कारण की आजपर्यंत प्रसार माध्यमामध्ये जेवढं बघितलं आहे आणि आजपर्यंत मी लहानाची मोठी झालेली आहे तेव्हापासून जेवढे बघितलेलं आहे आणि ऐकलेलं आहे तर सगळ्यात जास्त दलितावर अत्याचार, दलितांना म्हणजे मुंग्या माकोड्यापेक्षाही एकदम हीन समजल्या जातं. संविधान जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहिलेले असेल पण त्याचा अंमल जो करत आहे तो अंमल करणारे लोक वेगळेच आहेत आणि ते संविधानाला
मानतात या नाही मानत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण संविधान जीवित ठेवायचं असेल प्रत्येकाने आणि आपले आपले हक्क जर ठेवायचे असेल तर जात, समाज आणि आपण कोण्या जातीचं आहे हे सगळं बाजूला सारून प्रत्येक व्यक्तीने संविधानाला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहिलेलं सगळ्यात चांगलं. ठाकूरासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं नाही का? ठाकूरांना काही हक्क दिलेले नाहीत का? तर बाबासाहेबांनी एक आई म्हणून प्रत्येक नागरिकासाठी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की हा प्रत्येक नागरिकाचे हक्क हे त्याच्यासाठी त्यांनी लिहून ठेवलेले आहे. पण आज आपण त्यांना एका जातीच्या चष्म्यातून बघतो. तर जाती कोणती? हे महार जातीचा महापुरुष त्या जातीनं बघतो. अगर त्याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ब्राह्मण असले असते तर आज त्यांचा उदो राहिला असता. पण आपण भारत देश अजूनही मागासलेल्या आणि त्या बुरसटलेल्या विचाराच्या बाहेर निघालेला की नाही आहे याची मला खंतच वाटते. पण ते बाहेर निघालेले आहेत काही लोक, पण अजूनही बुरसटलेले विचार त्यांच्यामध्ये गुंतूनच आहेत. कोणत्या समुदायाची, ठाकूर समुदायाची जर धार्मिक अवहेलना झाली असेल किंवा त्यांचं मन दुखावलं असेल तर त्यांनी कधी हा विचार करावा की आपल्या कर्मकांडामुळं या आपल्या त्रासामुळं ठाकूर समाज हा एक चांगला समाज आहे. तर त्यामधील काही कोणाच्या बिघडवण्याने काही बिघडवलेले लोक असतील, पण त्यामध्ये विविध लोक फार जास्त आहेत. तर त्यांनी आपसामध्ये एक मीटिंग घेऊन यावर निर्णय घ्यावा की आपण आपल्या समाजाचा जी इतिहास आहे तो काही टक्के बाजूला ठेवून आपण एक माणूस म्हणून जर माणसाकडे बघितलं तर निश्चितच आपण येणाऱ्या जे पिढी आहे किंवा येणाऱ्या लोकांना किंवा दलितांच्या मनात आपल्याविषयी प्रेम भावना जागृत करू शकू, असं प्रत्येक त्यामधील लोकांनी विचार केला पाहिजे. आणि मी ब्राह्मणांना वाईट नाही म्हणत, कारण की ब्राह्मण पण खूप चांगले लोक असतात. कोणते जे ब्राह्मणवादी नाही आहेत, ते जे माणूस म्हणून आहेत हे फार विचारवंत आहेत. पण काही त्यामधले ते पण लोक व्यवस्थित नाहीत. तर प्रत्येकानं एक आपला हक्क म्हणून आणि एक माणूस म्हणून माणसाकडे जर बघितलं तर जे हे कलश निर्माण होतात त्यामध्ये जो टाईमपास होतो आणि देशाची आर्थिक प्रगती थांबते, तर ती आर्थिक प्रगती थांबणार नाही. त्याकरिता प्रत्येक नागरिकाने सदैव जागरूक असणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एका माणसाकडे हा दलित आहे किंवा हा जाटव आहे, हा कोण आहे हे जातीच्या चष्म्यातून पाहण्यापेक्षा एक माणूस म्हणून जर बघितलं तर निश्चितच आपण देशाच्या प्रगतीला थोडा नाही थोडा किंचित तरी हातभार लावू शकतो. आणि त्याचबरोबर जे आपल्याला बिघडवण्याचा प्रयत्न करतात राजकारणी लोक, हे सगळे एकाचे एक असतात. आपण त्यामध्ये फसता कामा नये. तर हेच माझं सांगणं आहे आणि आपणही खूप समजदार आहात. जय भीम, जय संविधान.